राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं असताना नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या। शहरातील लाडक्या बहिणींनी देवाभाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडणवीस यांचा केक कापत पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज 30 जून 2026च्या आत माफ करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। कर्जमाफी केवळ थकीत कर्जदारांची होते, हा अनुभव आहे। राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे। ऊसाला रास्त पहिली उचल आणि भाव मिळावा यासाठी किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलनं सुरू आहेत। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। स्थानिक निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या असून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार आहेत। इंडिगोच्या कोलमडलेल्या सेवेचा नागपुरातही परिणाम पाहायला मिळतोय। नागपूर विमानतळावरून 2 दिवसात अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मुंबईला पोहोचण्यासाठी उड्डाणं उपलब्ध न झाल्यानं त्यांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मुंबई गाठावी लागते। नाशिकच्या शिवशक्तीनगरमध्ये 4 चाकी घरात घुसली। अपघातात महिला गंभीर जखमी झाली। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अधिवेशनाला 7000 पोलिसांची सुरक्षा असेल, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलंय। मुंब्रा येथे टोईंग केलेल्या दुचाकी मालकाने बळजबरीने खाली उतरवण्याचा प्रयत्न केला। दोन्ही दुचाकी गाड्या खाली पडल्या आणि नुकसान झालं। त्यानंतर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी नुकसान भरपाई देऊन माफी मागितली आहे। भिवंडी तालुक्यातील आलिमघर येथे गावठी दारूचा 1 लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमधील बार फायरिंग प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली आहे। त्यानंतर दोन्ही आरोपींना नाशिकमध्ये आणण्यात आलंय। इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द झाल्यानं देशभरातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। गायक राहुल वैद्यलाही याचा फटका बसलाय। विमान रद्द झाल्यानं राहुल गोव्यात अडकलाय, तर विमान प्रवासासाठी खर्च केलेल्या 4 लाख रुपयांचंही नुकसान झालंय। राज्य शासनाच्या बाजार समिती सेस विषयक निर्णयाविरोधात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। नाशिकमधील सर्व धान्य आणि किराणा व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत निषेध दर्शवलाय। इंडिगो विमान रद्द झाल्यानं मुंबई विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी अल्पोपहार वाटप केलंय। यावेळी विमान कंपन्याही तिकिटांच्या भाड्यासाठी जास्त शुल्क आकारतायत। मुद्दा लोकसभेत उपस्थित करेन असं वक्तव्य त्यांनी केलंय। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय। त्यामुळे नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलाय। इंडिगो विमान कंपनीला पायलट कमतरतेचा सामना करावा लागतो। त्यामुळे नागपूरच्या विमानतळावरून गेल्या 2 दिवसात 10 पेक्षाही जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। देशभरात विमान सेवेचा बोजवारा उडावला असून पुणे विमानतळावरही मोठा गोंधळ प्रवाशांना सहन करावा लागलाय। पुणे विमानतळावर 10 विमानं उभी राहण्याची सोय असताना 10 पैकी 9 ठिकाणी केवळ इंडिगो विमानं उभी होती। याचा फटका इतर विमान कंपन्यांनाही बसलाय। पुण्यातील भोर नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांनी खडा पहारा दिलेला पाहायला मिळाला। कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी 24 तास पोलीस तैनात करण्यात आले।